तुम्हाला माहिती आहे का, गेल्या काही दिवसात इराणची चलन रियाल खूप कमी झाले आहे. पण का? इराणची रियाल रेकॉर्ड निम्न स्तरावर पोहोचले आहे. एक अमेरिकन डॉलरसाठी जवळपास 1.5 लाख रियाल. दीर्घकाळ चालणाऱ्या पाश्चिमात्य स्पेशली अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणला आपले मुख्य तेल निर्यात करून परकीय चलन मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे डॉलर मिळायला कमी आणि रियालची मागणी वाढली आहे. महागाई 40% पेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे लोकांचे खर्च वाढले आहेत आणि लोक डॉलरसारख्या सुरक्षित चलनकडे वळत आहेत. आय.एम.डी. बँकसारख्या काही मोठ्या बँका पतन झाल्यामुळे सरकारने जास्त पैसे छापले. त्यामुळे रियाल करन्सी आणखी कमजोर झाली. सरकारकडून अधिकृत आणि चलन विनिमय दर ठेवणे आणि त्यानंतर नियम बदलणे यामुळे बाजारात असमाधानी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे वस्तूंचे भाव वाढले, बचत घसरली आणि लोकांचं जीवनमान खराब झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध आंदोलनही सुरू आहेत. म्हणूनच इराणची करन्सी रियाल सध्या खूप कमजोर झाली आहे. सँक्शन्स, महागाई आणि आर्थिक अस्थिरता, तुमच्या मते याचा परिणाम काय होईल? कमेंट करा.